इयत्ता 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचं मी या दुसऱ्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की एखादी ऑब्जेक्ट असेल किंवा एखादी बॉडी आहे ती मोशन मध्ये आहे असं आपण केव्हा म्हणायचं. When we can say that the object is in the motion. If the position of an object is changing with respect to its surrounding, then it is said to be in the motion. म्हणजे जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भामध्ये तिची जागा बदलत असेल तर ती मोशन मध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. अदरवाइज इट इज सेड टू बी ॲट द रेस्ट. म्हणजे जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भामध्ये तिची जागा बदलत नसेल तर ती वस्तू रेस्टला आहे, म्हणजेच ती कशी आहे, स्थिर आहे असं आपण म्हणू शकतो. सो दॅट पार्ट वी हॅव सीन इन द फर्स्ट व्हिडिओ. नाउ the next point in this chapter is the displacement and distance. Displacement याचा अर्थ काय, विस्थापन, आणि distance म्हणजे काय, अंतर. So now we are going to learn or understand these concepts. What is mean by distance and what is mean by displacement. So here one picture is given. There are two diagrams, diagram A and the diagram B. This is the diagram B. Okay. So let's try this. So you have to do at your home. Measure the distance between the points A and B in different ways as shown in the figure 1.1a. That means in this figure. So you have to measure the distance between the points A and B in the different ways. So we can measure the distance between the point A and B in the two different ways. Okay. So you can measure the distance in this way, in this zigzag way. We can say that this is the first. Okay. And we can measure the distance between A and B in this method also, or in this way also. Okay. Now measure the distance along the dotted line. Now this is the third way we can measure the distance between the A and B. म्हणजे आपण A आणि B या दोन बिंदूमधील अंतर तीन मार्गांनी मोजू शकतो. पहिला मार्ग कोणता आहे, या मार्गाने आपण ते अंतर मोजू शकतो. हा झाला पहिला मार्ग. त्याच्यानंतर हा झाला दुसरा मार्ग, आणि हा झाला डॉटेड लाईनचा जो आहे तो झाला तिसरा मार्ग. तर तुम्हाला हे काय करायचं आहे, पुस्तकामध्ये जी डायग्राम आहे ही दोऱ्याच्या सहाय्याने तुम्हाला काय करायचं आहे, ते अंतर मोजायचे आणि तुम्हाला बघायचं आहे की कोणतं अंतर जास्त आणि कोणतं अंतर कमी आहे. म्हणजे तीन मार्गाने मोजलेलं. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण आता दुसरी आकृती जी आहे म्हणजे फिगर 1.1b ही जी आहे, या ठिकाणी दाखवलेलं आहे की शीतल आणि प्रशांतचं घर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी संगीताचा हाऊस आहे, आणि या ठिकाणी वरती काय आहे, शाळा, स्कूल आहे. ओके. सो थिंक अबाउट इट. Sheetal first went to her friend Sangeeta's house on her way to school. म्हणजे या ठिकाणी शीतल आणि प्रशांतचं घर आहे. तर त्यापैकी काय करते शीतल, शाळेला जाण्याचा जो काही मार्ग आहे तर ती काय करते, पहिल्यांदा शीतल संगीताच्या घरी जाते. म्हणजे पाक ए या मार्गाने ती संगीताच्या घरी जाते, आणि त्याच्यानंतर पाक बी या मार्गाने ती काय करते, शाळेमध्ये जाते. ओके. म्हणजे शीतल प्रथमतः घरातून निघते, संगीताच्या घरी जाते, तिच्या घरी पोहोचते, आणि नंतर ती काय करते, स्कूल मध्ये जाते. ओके. प्रशांत वेंट स्ट्रेट फ्रॉम होम टू स्कूल. प्रशांत मात्र काय करतो, तो संगीताच्या घरी जात नाही. तो काय करतो, सरळ घरून निघतो आणि तो कुठे जातो, शाळेमध्ये जातो. ओके. बोथ आर वॉकिंग विथ द सेम स्पीड. आता समजा शीतल आणि प्रशांत हे जे दोघं एकाच चालीने शाळेकडे जात आहेत. ठीक आहे, एकाच चालीने म्हणतो मी. Who will take the less time to reach the school and why? तर शीतल आणि प्रशांत या दोघांमध्ये शाळेमध्ये पोहोचण्यासाठी कुणाला वेळ कमी लागेल. पहा, आता शीतलला किती अंतर पार करायचंय, शीतलला संगीताच्या घरापर्यंत जाण्यासाठी 500 मीटर अंतर पार करावं लागतंय, आणि त्याच्यानंतर शीतलच्या घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी 1200 मीटर अंतर पार करावं लागतं. याचा अर्थ किती अंतर ती चालते, 500 मीटर अधिक 1200 मीटर. दॅट मीन्स she walks a total distance of how much, 1700 मीटर. एवढं अंतर ती काय करते, चालते.
आणि प्रशांत काय करतोय, तो घरून निघतोय आणि सरळ तो काय करतोय, शाळेमध्ये जातोय. तर तो किती अंतर चालतोय, 1300 मीटर. याचा अर्थ प्रशांतला शीतलपेक्षा कमी अंतर चालावं लागतंय. म्हणजे कोण लवकर पोहोचेल शाळेमध्ये, ऑब्व्हियसली प्रशांत हा जो आहे तो काय करेल, शाळेमध्ये लवकर पोहोचेल. सो प्रशांत, so what is the answer to this question? Who will take the less time to reach the school? The Prashant will take the less time to reach the school because the distance traveled by him is less than the distance traveled by the Sheetal. Okay. In the above examples, is there a difference between the actual distance and the distance traveled? So what is it? Okay. तर आता याचं उत्तर आपण बघूयात. ठीक आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष मार्गक्रमण केलेलं अंतर कुणाचं आहे, शीतलचं आहे. शीतल कोणत्या मार्गाने जाते, पाथ ए पाथ बी या मार्गे ती काय करते, शाळेकडे जाते. त्यामुळं शीतल जे आहे तिने पार केलेलं जे अंतर आहे ते किती आहे, 1700 मीटर आहे. आणि प्रशांत काय करतोय, डायरेक्टली तो काय करतोय, शाळेमध्ये जातोय. तर त्याने पार केलेलं अंतर किती आहे, 1300 मीटर आहे. ओके. सो फ्रॉम धिस एक्झाम्पल, okay, from these two examples, that is figure 1.1a and figure 1.1b, we have to understand what is mean by the distance and what is mean by the displacement. Okay, so first we'll see what is mean by distance. Distance is the length of actual path. Actual path याचा अर्थ काय, प्रत्यक्ष केलेलं जे काही मार्ग आहे, ज्या मार्गाने गेलेला आहे त्या प्रत्यक्ष मार्ग. लेंथ याचा अर्थ जी काही त्याची लेंथ असेल ते. ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन द मोशन, म्हणजे एखादी वस्तू ज्यावेळेस गतिमान अवस्थेमध्ये असते तर तिनं गतिमान अवस्थेमध्ये असताना प्रत्यक्ष केलेलं मार्गक्रमण. ओके. फाईल गोईंग फ्रॉम वन पॉइंट टू द अनदर, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना ज्यावेळेस एखादी वस्तू गतिमान असते तर ती प्रत्यक्ष ज्या मार्गाने जाते तो मार्ग, त्याचा अंतर जे आहे त्याला आपण काय म्हणतो, त्या डिस्टन्स असं म्हणतो. ओके. सो या उदाहरणामध्ये शीतल जी आहे ती या मार्गाने जाते, लक्षात घ्या. ओके. तर प्रत्यक्ष ती ज्या मार्गाने जाते म्हणजे पाथ ए पाथ बी द्वारे ती जाते. तर तिने जे काही पॉइंट ए, म्हणजे आपण या ठिकाणी कोणता येईल पॉइंट, तर तिचं घर, आणि पॉइंट स्टार्टिंग पॉइंट येईल तिचं होम, आणि फिनिशिंग पॉइंट काय येईल तिची शाळा. सो शीतल जे आहे तिने पार केलं ते काय असेल, अंतर असेल. सो व्हॉट इज डिस्टन्स? Distance is the length of the actual path traveled by an object in the motion while going from one point to the another. Okay. एखादी वस्तू गतिमान असताना त्या वस्तूने एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत जात असताना प्रत्यक्षपणे केलेलं मार्गक्रमण म्हणजेच काय, अंतर. ठीक आहे. मग डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉइंट. म्हणजे स्टार्टिंग पॉइंट म्हणजे काय, आरंभ बिंदू, आणि फिनिशिंग पॉइंट याचा अर्थ काय, अंतिम बिंदू. एखादी वस्तू गतिमान असतानाच्या आरंभ आणि अंतिम बिंदू मधील मिनिमम डिस्टन्स याचा अर्थ कमीत कमी अंतर म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन. म्हणजे या उदाहरणामध्ये जर पाहायचं झालं तर स्टार्टिंग पॉइंट जो आहे तो जर आपण होम कन्सिडर केलं आणि फिनिशिंग पॉइंट जो आहे तो स्कूल जर कन्सिडर केला तर या दोन पॉइंट मधील जे मिनिमम डिस्टन्स आहे ते आहे 1300 मीटर. ओके. when we draw a straight line that will be the minimum distance. so या ठिकाणी प्रशांत ज्यावेळेस घरून शाळेकडे जातो त्यावेळेस त्याचं काय होतंय, त्याने जे काही मार्गक्रमण केलेलं आहे ते झालं त्याचं विस्थापन, कारण शाळा आणि घर याच्यातलं ते मिनिमम डिस्टन्स आहे. सो या ठिकाणी आपण म्हणू शकतो दॅट इज द डिस्प्लेसमेंट. सो दिस डिस्टन्स इज ऑफ द displacement and this distance that is 500 meter plus 1200 meter, म्हणजे हे जे 1700 मीटर असेल ज्या मार्गाने शीतल गेलेली आहे ते काय झालं, डिस्टन्स झालं. ओके. सो दॅट इज द डेफिनेशन ऑफ द डिस्टन्स अँड द डिस्प्लेसमेंट. आता हीच संकल्पना आणखी आपण या खालील उदाहरणाद्वारे आणखी स्पष्टपणे समजून घेऊया. सो यूज युअर ब्रेन पॉवर. ठीक आहे. एव्हरी मॉर्निंग स्वराली वॉक्स अराउंड द एज ऑफ अ सर्क्युलर फील्ड, म्हणजे वर्तुळाकार एक मैदान आहे आणि त्या वर्तुळाकार मैदानाच्या कडेभोवती म्हणजे ट्रॅक आहे, तर त्या ट्रॅक कितीचा आहे तो 100 मीटरचा आहे.
तर स्वराली काय करते, दररोज सकाळी त्या ट्रॅकला फेऱ्या मारते. ऍज शोन इन द फिगर 1.2a, म्हणजे या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे, समजा स्वराली जी आहे, इफ शी स्टार्ट्स फ्रॉम द पॉइंट ए, समजा ती काय करते, ट्रॅक वॉक करण्यासाठी ए या बिंदूपासून सुरुवात करते. ठीक आहे, या पद्धतीने असं वॉक करायला सुरुवात करते. इफ शी स्टार्ट्स फ्रॉम द पॉइंट ए अँड टेक्स 1 राउंड, ती काय करते, ए या बिंदूपासून सुरुवात करून पूर्ण काय करते, एक राउंड पूर्ण करते. हाऊ मच डिस्टन्स हॅज शी वॉक, तर ती किती अंतर पार करते. आता हा ट्रॅक कितीचा आहे, 100 मीटरचा. याचा अर्थ ती किती, ए या बिंदूपासून ज्यावेळेस ती सुरुवात करून पुन्हा ए या बिंदूपाशी येईल, तर ती किती अंतर पार करते. हाऊ मच डिस्टन्स शी ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स ऑफ 100 मीटर. अँड व्हॉट इज हर डिस्प्लेसमेंट, मग स्वरालीचं विस्थापन किती झालं. आता या ठिकाणी ती ए या पॉइंट पासून सुरुवात करते, म्हणजे स्टार्टिंग पॉइंट कोणता आहे, ए आहे, आणि ती 1 जो आहे, एक राउंड कंप्लीट करून पुन्हा कुठे येते, ए या बिंदूपाशीच येते. याचा अर्थ फिनिशिंग पॉइंट सुद्धा कोणता आहे, ए हाच आहे. हिअर द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉइंट इज सेम, अँड दॅट इज वाय व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द स्वराली, तर या ठिकाणी डिस्प्लेसमेंट जे असेल ते 0 असेल. म्हणजेच या ठिकाणी स्वरालीचं कोणतंही विस्थापन होत नाही किंवा या ठिकाणी डिस्प्लेसमेंट होत नाही. का होत नाही, कारण स्टार्टिंग आणि फिनिशिंग पॉइंट सेम आहे. ओके, डिस्टन्स किती पार करते ती, 100 मीटर, कारण ट्रॅक 100 मीटरचा आहे. मात्र तिचं विस्थापन किती झालेलं आहे, 0 झालेलं आहे, किंवा काहीच विस्थापन झालेलं नाही, कारण स्टार्टिंग आणि फिनिशिंग पॉइंट कसा आहे, सेम आहे. ओके, सो नाउ विल सी वन मोर एक्झाम्पल. Suppose here, this is the B diagram. If a car, so this is the car, starting from the point P, समजा ती P या बिंदूपासून ट्रॅव्हल सुरू होते, प्रवास सुरू करते, goes to the point Q. ओके, समजा ही कार जी आहे ती P या बिंदूपासून मोशन मध्ये येते, ट्रॅव्हल करायला सुरुवात करते, आणि ती काय करते, Q या बिंदूपाशी पोहोचते. ओके, अँड देन रिटर्न्स टू द पॉइंट P, आणि पुन्हा फिरून ती काय करते, Q या बिंदूपासून परत फिरून काय करते, P या बिंदूपाशी येते. सो द कार स्टार्ट ट्रॅव्हलिंग फ्रॉम पॉइंट P, इट रिचेस टू द पॉइंट Q, and then again it comes back to the point P. So how much distance has it traveled, that means कारने ट्रॅव्हल केलेला अंतर किती. आता P ते Q हे अंतर किती दिलेलं आहे या ठिकाणी, 360 मीटर. आता P पासून Q पर्यंत 360 झालं, आणि पुन्हा Q पासून जर P पर्यंत परत येत असेल ती, तर किती झालं, प्लस 360, म्हणजे टोटल डिस्टन्स किती होईल, 720 मीटर. सो हाऊ मच distance traveled by the car, 720 meters. And what is its displacement? See, the car starts from the point P, it goes to the point Q, and it travel back to the point P. म्हणजे कार P या बिंदूपासून ट्रॅव्हल करायला सुरुवात करून Q पाशी जाते, आणि पुन्हा ती P पाशी येते या ठिकाणी. म्हणून कारचं कोणतंही विस्थापन होत नाही, कारण स्टार्टिंग पॉइंट आणि फिनिशिंग पॉइंट कसा आहे, सेम आहे. So from this we can understand that what is mean by distance and what is mean by the displacement. So what is distance? Distance is the length of the actual path traveled by an object in the motion while going from one point to the another. And what is mean by displacement? Displacement is the minimum distance between the starting and the finishing point. So in this video we have understand what is mean by the distance and the displacement. See, one more important point. Even if the displacement of an object is 0, म्हणजे समजा जरी एखाद्या वस्तूचं झालेलं विस्थापन जरी 0 असेल, the actual distance traveled by it or traversed by it may not be 0. म्हणजे जरी तिने पार केलेलं अंतर जरी 0 असेल, ठीक आहे, तर तिने म्हणजे जरी तिचं विस्थापन 0 असेल तरी देखील तिने पार केलेलं अंतर जे आहे ते 0 असू शकत नाही. म्हणजे याच उदाहरणामध्ये पहा, कारच्या उदाहरणामध्ये आपण पाहू शकतो की या ठिकाणी त्या कारचं डिस्टन्स जे आहे ट्रॅव्हल केलेलं ते होते 720 मीटर्स, म्हणजे 720 मीटर, आणि तिचं विस्थापन किती आहे, 0 आहे. म्हणजे या ठिकाणी डिस्प्लेसमेंट किती आहे, 0 आहे. परंतु तिने ऍक्च्युअल डिस्टन्स म्हणजे प्रत्यक्ष
मार्गक्रमण जी केलेलं आहे तिने, ज्या मार्गाने ती गेलेली आहे ते किती आहे 720 मीटर. सो in this video we have learned that the concept of the distance and the displacement. So in the next video we will learn what is mean by the speed and the velocity. Okay, thank you.